तर बघू आपण अंडी शिजलेत का. आपले हे अंडी शिजून रेडी आहेत बघा. हे सोलून घेऊया आता. आपण असे सगळे अंडे सोलून घेऊया. ह्याच्यासाठी मी ना असं सपाट वाटी बेसन घेतलंय बघा, कारण आपले 4च अंडे आहेत त्याच्यामुळे बेसन पुरं होतं याला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. एक चुटकी हळदी घालायची. लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त. आणि ही थोडी कस्तुरी मेथी. आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बेटर तयार करून घेऊया. जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर त्या अंड्याला असं चिटकत नाही. जास्त घट्ट पण करायचं नाही. हे बघा असं बेटर तयार करून घेतलंय मी, पातळ नाही आहे असं. आता रेडी झालेलं आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये असं. बघू शकता तुम्ही, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेत. सॉरी, ही थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे मी. आणि हे 2 आंब्याचे पीस घेतलेत बघा. ह्याची आपण चटणी बनवूया. आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि थोडंसं मीठ घालायचं. हे बघा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, अंडा पकोडा रेडी आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. याच्यामध्ये एक अंडा हे असं घ्यायचं आणि हे बघा तुम्ही बघू शकता. असं तुम्ही घरी बनवू शकता. आणि कसं बनले मला सांगू शकता. तुम्ही ट्राय करा, छान बनते बघा असं. आणि चव पण खूप छान लागते. टेस्ट करून बघूया आपण. छान आहे बघा, क्रिस्पी असं झालं या, मस्त असं.